वन नेशन वन इलेक्शन या विषयावर गेली 4 ते 5 वर्ष चर्चा चालू होती। रुलिंग पार्टी भाजपच्या अजेंड्यावर हा विषय असल्याने आर्टिकल 370 राम मंदिर या मुद्द्यांसारखाच हा देखील मुद्दा लवकरच निकाली काढला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। आणि आता याच संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने गेल्याच आठवड्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वन नेशन वन इलेक्शनवर एक महत्त्वपूर्ण अहवाल सादर केलाय। महत्त्वाचं म्हणजे एका माजी राष्ट्रपतींच्या हस्ते अहवाल सादर होण्याला एक वेगळं महत्त्व आहे। त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन कॉन्सेप्ट लवकरच सत्यात उतरू शकते। त्यामुळे ही कॉन्सेप्ट नक्की आहे तरी काय, या संदर्भात ज्या मर्यादा आहेत त्या कशा पूर्ण केल्या जातील आणि महत्त्वाचं म्हणजे वन नेशन वन इलेक्शनची गरज का आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने 14 मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला अहवाल सादर केला। 21 खंडांचा आणि 18,626 पानांचा हा विस्तृत अहवाल आहे, ज्यामध्ये वन नेशन वन इलेक्शनवर विस्तृत चर्चा करण्यात आली। त्यामुळे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच एकाच वेळी निवडणुका घेणं म्हणजे आहे तरी काय। एकाच वेळी निवडणुका याचा अर्थ लोकसभा, सर्व राज्य विधानसभेच्या आणि शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेणं। थोडक्यात गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडणुका एकाच वेळी होतील। सध्या या सर्व निवडणूक वेगवेगळ्या वेळेत होत असतात, त्यामुळे भारताच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात निवडणुकीचा माहोल हा असतोच। आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न की मग भारतात एकाच वेळी निवडणुका घेण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे का? तर नाही। 1957 पर्यंत केंद्र सरकार, सर्व राज्य सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगासह राजकीय पक्षांनी केलेल्या प्रयत्नानंतर बिहार, बॉम्बे, मद्रास, म्हैसूर, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या 7 राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका झाल्या होत्या। सोबतच 1967च्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत एकाच वेळी निवडणुका घेण्याची पद्धत देशभरात मोठ्या प्रमाणात प्रचलित होती। मात्र त्यानंतर केंद्रातल्या सरकारांनी कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज्य सरकार बरखास्त करण्यास सुरुवात केली। उदाहरणार्थ इंदिरा गांधी यांच्या संपूर्ण कार्यकाळातच 50 राज्य सरकार बरखास्त करण्यात आली होती। यामुळे मग या राज्यात 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आतच निवडणुका होऊ लागल्या आणि मग वेगवेगळ्या वेळी निवडणुका घेण्याची पद्धत रूढ झाली। ही पद्धत अजूनही कायम आहे। मग प्रश्न पडतो, एकाच वेळी निवडणुका घेण्याची गरज काय? तर 2014 पासून म्हणजे सध्याचं सरकार सत्तेवर आल्यापासून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वन नेशन वन इलेक्शनवर वैयक्तिक लक्ष घालायला सुरुवात केल्यानंतर या कॉन्सेप्टची का गरज आहे यावर अनेक मतमतांतर पुढे आली। त्यातच आता जो अहवाल राष्ट्रपतींना सोपवण्यात आलाय त्यामध्ये आता एकाच वेळी निवडणूक घेण्याची गरज काय आहे याची कारणं देण्यात आली आहेत। यामध्ये पहिलं महत्त्वाचं कारण देण्यात आलंय ते म्हणजे वारंवार निवडणुकांमुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त खर्चाचा भार पडतो। राजकीय पक्षांनी केलेला खर्चही जोडला तर हे आकडे हजारो कोटींच्या घरात जातात। अशा वेळी बिनकामाचा अतिरिक्त खर्च कमी करण्यासाठी एकाच वेळी निवडणुका घेणं हा एक उत्तम उपाय असू शकतो। दुसरं म्हणजे सातत्याने निवडणुकीचा माहोल राहिल्यास देशात एक अनिश्चितता आणि अस्थिरता निर्माण होते। पुरवठा साखळी, व्यवसाय गुंतवणूक आणि देशाची आर्थिक वाढ यावर याचा निगेटिव्ह इफेक्ट पडतो। सोबतच सततच्या निवडणुकांमुळे सरकारी यंत्रणा विस्कळीत होते। त्याचबरोबर सरकारी अधिकारी आणि सुरक्षा दलांच्या वारंवार वापरामुळे त्यांच्या ड्युटी पाळण्यावर देखील विपरीत परिणाम होतो। निवडणुकीसोबत येणाऱ्या आदर्श आचारसंहितेमुळे विकासात्मक कार्यक्रमांची गती मंदावते। त्यामुळे मग एकत्र निवडणूक घेण्यात आल्यास हे सर्व जे प्रश्न आहेत ते ॲड्रेस करता येतील असं सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळेच मग ही कॉन्सेप्ट सत्यात उतरवण्यासाठी सरकारकडून एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद होते। तर या पॅनलच्या सदस्यांमध्ये गृहमंत्री अमित शहा, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभेचे माजी महासचिव सुभाष शेख कश्यप, 15व्या वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष NK सिंग, ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि माजी मुख्य दक्षता आयुक्त संजय कोठारी यांचा समावेश होता। या समितीने एकत्र निवडणुका घेताना कोणत्या अडचणी येणार होत्या आणि त्या कशा दूर करायच्या यावर उपाय सुचवले। एकत्र निवडणूक घेताना त्या 2 टप्प्यात घेण्यात याव्यात असे या समितीने सुचवले। पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात। त्यासाठी संविधानात जे बदल आहेत त्यासाठी राज्यांची सहमती देखील लागणार नाही। त्यानंतर मग देशातल्या सर्व स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात
आणि लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुकांच्या 100 दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील याची काळजी घ्यावी अशी सूचना या अहवालात करण्यात आली. थोडक्यात जर सर्वच्या सर्व निवडणूक एकत्र घेता येणार नसतील तर 2 टप्प्यात निवडणूक घेण्याचा, मात्र त्याही 100 दिवसांच्या आत वन नेशन वन इलेक्शन पुढील दुसरं मोठं चॅलेंज होतं ते म्हणजे जर केंद्रातील किंवा एखाद्या राज्यातील सरकार 5 वर्षे कालावधी पूर्ण करण्याच्या आतच पडलं तर काय? तर अशा वेळी केवळ लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या पुन्हा निवडणुका घेण्यात याव्यात. मात्र यावेळी जे सरकार निवडून येणार असेल ते 5 वर्षातील जो उरलेला कालावधी आहे तेवढ्यापुरतंच काम करेल. त्यामुळे मग एकत्र निवडणूक घेण्याची सायकल पूर्ण होणार नाही असं मत या उच्चस्तरीय समितीने नोंदवलंय. सोबतच संपूर्ण देशात एकाच प्रकारचे निवडणूक ओळखपत्र तयार करणे, संपूर्ण देशाची एकच मतदार यादी तयार करणे या उपाययोजना देखील या अहवालात सुचवण्यात आल्या आहेत. थोडक्यात केंद्र सरकारकडून वन नेशन वन इलेक्शनसाठी पुरेपूर तयारी करण्यात आली आहे. मात्र 2024च्या निवडणुका जाहीर झाल्या असल्यानं लगेचच हा प्लॅन अंमलात येणार नाही हे फिक्स आहे. मात्र त्यानंतर विशेषतः 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जर भाजपचं सरकार असेल तर मात्र वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून देशाच्या निवडणुकीत मोठे बदल घडलेले पाहायला मिळू शकतात एवढं नक्की. अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.